मी थंबनेलवरतीच असं का लिहिलंय की हिम्मत असेल तरच पहा, कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या बायकांचे डोके खराब करणाऱ्या टीव्ही मालिका ज्या आहेत त्या सगळ्या लेखकांना डायरेक्ट चॅलेंज करणारी ही वेबसिरीज आहे. कारण ही वेबसिरीज त्या बायकांसाठी आहे ज्या बायकांचे डोके पूर्णतः सडलेले आहेत टीव्ही मालिका बघून, ज्यांना सतत कटकारस्थानं करायची असतात, घरामध्ये राजकारण करायचं असतं. सासवा ज्या आहेत त्यांचे डोके खराब झालेले असतात, त्याच्यामुळे त्या सुनेला जगू देत नाहीयेत, आणि सुनांचे डोके खराब झालेले आहेत अशा प्रकारच्या फालतूच्या आणि वायफट मालिका बघून, की जेणेकरून त्या ॲक्च्युली आपल्या सासवांना जगू देत नाहीयेत. अशा वेगवेगळ्या राजकारण करणाऱ्या महिलांना लिटरली ही वेबसिरीज एक चॅलेंज नक्कीच करेल आणि त्यांना डायरेक्ट मानसिक धक्का देईल. त्याच्याचमुळे मी असं लिहिलंय की हिम्मत असेल तरच बघा. तर झी5 वरती एक मराठी वेबसिरीज रिलीज झालेली आहे. टीव्ही मिनी सिरीजच आपण त्याला म्हणू शकतो, कारण टोटल 6 एपिसोड्स आहेत. सगळे एपिसोड्स खूप छोटे छोटे आहेत, 25 ते 30 मिनिटांचेच एपिसोड्स आहेत. अर्थात मध्ये मध्ये प्रचंड ॲड्स वगैरे पण येतात, त्याच्यामुळे एकूण तुम्हाला 3 ते 3.5 तास मोजायचे आहेत. ही वेबसिरीज प्रत्येकाने बघावी अशी वेबसिरीज आहे आणि म्हणून या वेबसिरीजने माझं लिटरली मन जिंकलंय. अशा पद्धतीच्या वेबसिरीज मराठीमध्ये अजून बनायला पाहिजे, हलक्या फुलक्या. अर्थात नाव तुम्हाला फार अतरंगी वाटेल, परत एकदा आपल्याला तेच वाटेल की यार काय येऊन जाऊन सासू सुना, बट बिलीव्ह मी गाईज, दिस इज समथिंग डिफरंट. हे असं काहीतरी आहे जे आपण इथून मागे नाही पाहिलंय आणि त्याच्याचमुळे मला ही वेबसिरीज प्रचंड आवडली आहे. कास्टिंगमध्ये आपल्याला ऋता दुर्गुळे दिसते, त्याच्यानंतर सुयोग गोऱ्हे दिसतोय, निर्मिती सावंत आहे, रेणुका शहाणे आहेत. हे मुख्यतः 4 पात्र आहेत आणि इतरही बरेचसे पात्र आहेत, पण मुख्यतः अख्ख्या वेबसिरीजची कथा याच 4 पात्रांच्या अवतीभोवती फिरणारी आहे. दिग्दर्शक आहेत वरुण नार्वेकर. परत एकदा आपल्या सगळ्यांचं ते मन जिंकून जातात आणि यावेळेस तर काय मन जिंकलंय म्हणजे कमाल. दिग्दर्शनाच्या बाबतीत असे काही सीन्स आहेत की एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात आहेत, किचनमध्ये काहीतरी गोष्टी सुरू आहेत, तिथेच एक पात्र 180 डिग्रीला पाठीमागे वळून बघताय, मग तिथे आपल्याला अनकट व्हर्जनमध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. कमाल, इतकं सुंदर आहे सगळं काही. कितीतरी वनर शॉट्स आहेत, मध्ये कट्सच नाही आहेत आणि ते इतकं भारी वाटतं. असं आपल्याला वाटतं की आपण त्या पर्टिक्युलर रूममध्ये उभे आहोत. दिग्दर्शकाने लिटरली या वेबसिरीजच्या माध्यमातून मराठी कॉन्टेंट परत एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय. मराठी बाप कॉन्टेंट परत एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय. कुडोज टू हिम. लेखिका आहे कल्याणी पंडित आणि कल्याणी ताई साहेबांनी मन जिंकलेलं आहे आपल्या लिखाणाच्या माध्यमातून. कारण काय सुंदर लिखाण आहे या वेबसिरीजचं. प्रत्येक पात्र इतकं व्यवस्थितपणे गुंफलेलं आहे एकमेकांसोबत की तुम्ही त्या प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडता, तुम्ही त्या प्रत्येक पात्रासोबत मैत्री करता, तुम्हाला त्या पात्राबद्दल अजून जाणून घेण्याची उत्कंठा वाढत राहते आणि स्क्रीन प्लेमध्ये या प्रत्येक पात्राच्या सुंदररित्या केलेल्या लिखाणामुळे आपण थ्रू आउट द वेबसिरीज एंगेज्ड राहतो. हे फार कमी वेळा शक्य होतं कुठच्याही लेखकाला, पण इथे त्या गोष्टी जमून आल्यात राव. मराठीमध्ये पहिल्यांदा अत्यंत अवघड स्पेस आहे जिला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय आणि ती म्हणजे एक नव्याने लग्न झालेली मुलगी, तिचं तिच्या आईसोबतचं रिलेशनशिप आणि तिचं तिच्या सासूबद्दलचं रिलेशनशिप. भाई यार, काय स्पेस एक्सप्लोर केली आहे ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या वेबसिरीजमध्ये तुम्हाला नॉर्मल ह्युमन बिंग्स दिसतील एक्सेप्ट वन पर्सन विच इज ऋता दुर्गुळे. मी नेगेटिव्हमध्ये येणार आहे, ऋताच्या संपूर्ण पात्राबद्दल मी चर्चा करणार आहे. बट अपार्ट फ्रॉम हर कॅरेक्टर, बिलीव्ह मी, प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला नॉर्मल ह्युमन बिंग्स वाटतील, जे आत्ताच्या टी व्ही मालिकांमध्ये कुठेच पाहायला मिळत नाही आहे. एवढे ओव्हर एक्झॅज्युरेटेड, ओव्हर ॲक्टिंग करणारे, ओव्हर पात्र लिहिलेले आहेत, इतके शेडी पात्र लिहिलेले आहेत आत्ताच्या टी व्ही मालिकांमध्ये की म्हणजे किळसवाणे पात्र, दळभद्री कॅरेक्टर्स आत्ताच्या टी व्ही मालिकांमध्ये. पण इथे तुम्हाला एक्झॅक्टली ऑपोजिट 180 डिग्री शिफ्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अँड दिस इज सच अन अमेझिंग अँड आउटस्टँडिंग अटेम्प्ट गाईज. तर प्लॉट खूप सिम्पल आहे. ऋता दुर्गुळेचं लग्न हे सुयोग गोऱ्हेसोबत होतं. आता एकीकडे तिची आई आहे, जन्मदाती आई रेणुका शहाणे, एकीकडे होणारी आई आहे म्हणजे सासू बेसिकली निर्मिती सावंत, ज्यांनी हे पात्र साकारलं आहे. आणि या तिघींचं हे त्रिकूट हे प्रचंड रिलेटेबल होतं. अगेन एक्सेप्ट ऋता दुर्गुळेच कॅरेक्टर. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट, वेबसिरीज जी आहे ती पहिल्या एपिसोडच्या पहिल्या मिनिटापासूनच आपल्या मुद्द्यावर येते. सो ही भारी गोष्ट होती. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये BGM, साऊंड डिपार्टमेंट जितकं सुंदररित्या त्यांनी केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थितपणे मर्ज होतात, एकमेकांना मदत करतात स्क्रीन प्लेला अजून जास्त एंगेज करण्याकरता. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, ह्या चित्रपटामध्ये इमोशनली जेवढ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना दाखवलेल्या आहेत त्या खूप रिलेटेबल आहेत यार. म्हणजे तुम्हाला आतून खूप हळवं करणाऱ्या त्या गोष्टी आहेत आणि मी सगळ्यांना अर्ज करेन की प्रत्येक पुरुषाने सुद्धा ही वेबसिरीज बघायची आहे. नावावरनं अजिबात जज करू नका की फक्त बायकांचं काहीतरी कॉन्टेंट आहे. अजिबात नाही. प्लीज सगळ्या फॅमिली मेंबर्सने एकत्रितपणे येऊन तुम्ही ही वेबसिरीज बघू शकता, अशी ही वेबसिरीज आहे.
स्पेशल स्टँड अलोन सीनमध्ये एक सीन आहे जिथे रेणुका शहाणे मालिश करताय ऋता दुर्गुळेच्या केसांची, आणि तिथे ना ज्या पद्धतीने त्यांनी आवंढा गिळत एक प्रश्न विचारलाय पण थोडासा मध्ये एक पॉज घेतलाय, काय रिलेटेबिलिटी होती. त्याचबरोबर खाली त्या वॉक करायला जातात आणि तिथे ज्या पद्धतीने त्या आपल्या इमोशन्सला कंट्रोल करतात, खाली जातात स्विमिंग पूलच्या तिथे आणि बसतात, तो अख्खा सीन तुम्हाला तुमचं मन पिळवटून टाकणारा होता यार. भारी. सिरीजची पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, सुयोग गोरे याचं कॅरेक्टर ज्या पद्धतीने लिहिलंय आणि सुयोग गोरेने ज्या पद्धतीने परफॉर्म केलंय, या कलाकाराकडे खूप कमी वेळ होता. कारण जी कथा आहे ती या त्रिकुटावर आधारित आहे, म्हणजे ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे. पण तरीसुद्धा स्वतःची एक ओळख निर्माण करण्यामध्ये सुयोग अत्यंत सुंदररित्या सक्सेसफुल होतो. आणि या पठ्ठ्याने काय काम केलंय, म्हणजे मराठी ॲक्टर्सची काय ताकद आहे ना, हे आपल्याला ही वेबसिरीज पाहिल्यानंतर कळतं. सुयोगने ज्या पद्धतीने आपली भूमिका उमटवली आहे ना, म्हणजे अशा पद्धतीचं पात्र निभावणं हे मूळतः फार चॅलेंजिंग असतं. पण तरीसुद्धा कमीत कमी वेळेमध्ये आपलं पण पात्र तितकंच मजबूत आहे बाबा, हे दाखवण्यामध्ये सुयोग गोरे नक्कीच सक्सेसफुल होतो. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, सिरीजचा स्क्रीन प्ले हा खूप एंगेजिंग आहे. तुम्ही लिटरली बिंज वॉच कराल, म्हणजे एकदा बघायला बसाल तर आज एक एपिसोड बघू, उद्या अजिबात नाही, तुम्ही 3-3.5 तास डायरेक्ट उठणारच नाही असा स्क्रीन प्ले आहे. सुंदर. वेबसिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लग्न झाल्यानंतर आपल्या मुलीची तिच्या सासूशी होणारी जवळीक, त्यामुळे उत्पन्न होणारी इन्सिक्युरिटी, पॉझिटिव्हनेस, त्याच समवेत आपला नवरा है ना, आपल्या आईचा जावई असून सुद्धा आपल्यापेक्षा जास्त जवळीक निर्माण करतोय आपल्या आईशी, तर ही पण एक वेगळीच इन्सिक्युरिटी आहे, पॉझिटिव्हनेस आहे की आपली आई आपल्याला काही गोष्टी सांगत नाही पण जावयाला सांगते सगळ्या गोष्टी. तर हा एक वेगळाच कोपरा त्यांनी निर्माण केला आहे आणि तो सुंदर होता, रिलेटेबल होता आणि अशा गोष्टी होऊ शकतात बाबा. तर हे सुंदर लिखाणाचं एक उत्तम उदाहरण असू शकतं असं मला वाटतं, आणि हे फक्त मराठीत होऊ शकतं. कुठलंच पात्र तुम्हाला अतिशयोक्ती करताना दिसणार नाही, किंवा कुठलंच पात्र तुम्हाला असं नाही वाटणार की अरे खूप नाटकी अभिनय करते किंवा खूप नाटकी पात्र आहेत, एक्सेप्ट ऋता दुर्गुळे. सगळे पात्र खूप सुंदररित्या लिहिलेले आहेत. मला आवडलं यार. कॅरेक्टरायझेशन खूप सुंदर आहे, कॅरेक्टर्सला लेयर्स खूप भारी दिलेले आहेत संवादांच्या माध्यमातनं. ब्रिलियंट रायटिंग. आता येऊया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. फक्त एकच निगेटिव्ह गोष्ट आहे अख्ख्या वेबसिरीजची, ऋता दुर्गुळेचं पात्र प्रचंड इरिटेटिंग, अनबेरेबल. म्हणजे अशा प्रकारची जर माझी बहीण असेल तर तिच्या 4 मुस्काटात मी वाजवेन, मोठी असो किंवा लहान असो. बेल्ट ट्रीटमेंट इज नीडेड जे आपण म्हणतो ना, एकदम स्पॉइल्ड ब्रॅट जी असते, अतिशय अनलाइकेबल कॅरेक्टर, की ज्याच्यासाठी आपल्याला काही फील नाही करायचं आहे. आता बस, आता तुले डोक्यात जाते आता, म्हणजे अशा पद्धतीचे कॅरेक्टर. आय डोंट नो का असं लेखिकेने लिहिलं आहे. सगळ्या पात्रांना इतकं सुंदररित्या तुम्ही लिहिताय, पण हे एक पात्र खूप महत्त्वाचं पात्र होतं. कुठेतरी थोडंसं सेन्सिबल ते दाखवायला हवं होतं. खूपच बालिश पात्र आहे, खूपच इरिटेट आणि फ्रस्ट्रेट करणारं ते पात्र होतं. की म्हणजे माझ्या लाईफमध्ये जर का अशी कुठली मैत्रीण असेल तर मी सगळ्यात आधी तिला ब्लॉक करेल आणि तिच्यापासून 10 हात लांब राहील. कारण कारण नसताना कुठेही इरिटेट होते, कारण नसताना फक्त आरडाओरडा करते, कारण नसताना फक्त प्रत्येकाची आई बहीण एक करते, कारण नसताना प्रत्येकाला आपल्या सोयीप्रमाणे नाचवते, आपल्या सोयीप्रमाणे त्यांना वागवते. आणि दिस इज नॉट डन. आय मीन अशा पद्धतीच्या पात्रांना सेलिब्रेट तर नाही करू शकत, मी तर नाही करू शकत. आय लव्ह द रायटिंग ऑफ अदर कॅरेक्टर्स, बट वेन इट कम्स टू ऋता दुर्गुळे, आय थिंक अत्यंत इमॅच्युअर, बावळट, मूर्ख आणि एकदम बकवास असं कॅरेक्टर होतं. सो त्याच्यामुळे तिच्याकरता माझ्या मनात काही अशा फिलिंग्स निर्माण नाही होत. कारण ठीक आहे, आय गेट इट की तुम्हाला पिरियड्स येणार आहे, तुम्ही ज्या पद्धतीने ती घालमेल दाखवली, सगळ्या गोष्टी दाखवतायत, पण तुम्ही कुठेतरी काहीतरी असे इन्स्टन्सेस दाखवा जिथे ती पण खूप मेच्युअर आहे, ती पण खूप खोलात जाऊन विचार करते. अजिबात नाही, कारण नसताना कुठेही फक्त रडारड तिची सुरू आहे. म्हणजे फक्त रडण्याच्या पलीकडे ती आयुष्यात काहीच काम करत नाही आहे. आणि मग हे कुठेतरी थोडंसं गळ्याखाली नाही उतरत आणि झेपत नाही. बाकी मी या वेबसिरीजला देईल 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. इट्स अ मस्ट वॉच सिरीज गाईज. या वेबसिरीजमधनं एकच धडा पाहायला मिळतो, ऋता दुर्गुळेसारखं आयुष्यात नाही बनायचं आहे, बस. बाकी तुम्ही जर का ही वेबसिरीज पाहिली असेल तर तुम्ही कुठला धडा घेतला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. यार अशा पद्धतीचे प्रयोग प्लीज व्हायला पाहिजे. वरुण नार्वेकर जी, प्लीज अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स अजून जास्त बनवा, आवडतील यार बघायला. थँकफुली याचा मूवी नाही बनवला, थँकफुली याची वेबसिरीजच बनवून तुम्ही OTTवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दिस वॉज द राईट मोस्ट डिसिजन बाय द मेकर्स, सो आय लव्ड इट. तुमचं म्हणणं काय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.